नमस्कार. माहिती गणितज्ञाची या सदरामध्ये आज आपण पाहणार आहोत भारतीय महान गणितज्ञ भास्कराचार्य यांची माहिती. भास्कराचार्यांचं लीलावती, त्याच्यानंतर सिद्धांत शिरोमणी आणि गोलाध्याय असे ग्रंथांची नावं आपण ऐकलीच असेल. त्यामधील गोलाध्याय हा जो ग्रंथ होता तो खगोलशास्त्र काय आहे याच्याबद्दल होता आणि अतिशय रंजक पद्धतीने आणि वेगवेगळ्या काव्यमय स्वरूपामध्ये हा ग्रंथ मांडण्यात आला होता. ते स्वतः याबाबत असं म्हणतात की हा ग्रंथ सादर करताना देखील जो सादर करत आहे त्याच्याबद्दल त्याच्या स्वतःच्या बुद्धिमत्तेचं प्रदर्शन तिथे घडून येऊ शकतं. इतक्या आत्मविश्वासपूर्ण पद्धतीने सांगणारे हे महान गणितज्ञ दुसरे तिसरे कोणी नसून भास्कराचार्य आहेत. भास्कराचार्य यांचा जन्म 11व्या शतकामध्ये सह्याद्री पर्वतरांगेच्या तिथे एक गावाचं नाव आहे विज्जलवीड, त्या ठिकाणी झाला आहे. 12व्या शतकामध्ये भारतामध्येच नाही तर पूर्ण जगामध्ये गणित आणि खगोलशास्त्र याची माहिती देणारा हा गणितज्ञ म्हणजे भास्कराचार्य. खगोलशास्त्राची किंवा वास्तुशास्त्राची माहिती जरी हवी असेल तर तेवढं गणित पक्कं असावं किंवा त्यातलं बेसिक गणित आपल्याला माहिती असावं. मग त्याच्या आधीही गणितज्ञ होऊन गेले. आर्यभट्ट असतील, वराहमिहिर असेल, त्याच्यानंतर श्रीधर असतील, पद्मनाभ असतील. पण भास्कराचार्य यांनी ज्या गणितामधील माहिती जी सर्वसामान्य लोकांना कळावी यासाठी अनेक ग्रंथांची निर्मिती केली होती. त्यातीलच लीलावती हा देखील एक ग्रंथ आहे. लीलावती ग्रंथाबाबत सांगायचं जर झालं तर लीलावती हा ग्रंथ त्यांनी ज्यावेळेस लिहिला त्याच्याबद्दल 2 ते 3 दंतकथा आहेत. एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की लीलावती ही त्यांची पत्नी होती, पण तिला विरंगुळा म्हणून त्यांना वाटलं की तिला गणित शिकवावं आणि म्हणून त्यांनी आपल्या पहिल्या पुस्तकाचं नाव लीलावती असं ठेवलं होतं. एका ठिकाणी अशी संकल्पना किंवा दंतकथा म्हणता येईल की ती त्यांची मुलगी होती आणि तिच्या कुंडलीमध्ये काही अनिष्ट योग आहेत आणि तो टाळावा म्हणून त्यांनी तिचं लग्नामध्ये घटिका पद्धत असते त्यावरती ठेवलं होतं. पण त्याच्यामध्ये ती घटिका चुकल्यानंतर तिच्यासोबत जी त्यांना भीती होती की अनिष्ट काहीतरी घडेल तसंच काहीतरी झालं. तिचं लग्न झाल्यानंतर काही दिवसांमध्येच ती विधवा झाली. तिला माहेरी आणल्यानंतर त्यांनी तिचं मन रमवावं किंवा तिला वेगळ्या विश्वामध्ये घेऊन जावं म्हणून गणित शिकवलं. ती देखील तेवढीच हुशार होती आणि म्हणून त्यांनी पहिल्या ग्रंथाचं नाव लीलावती ठेवलं. एका ठिकाणी अशी दंतकथा आहे की त्यांच्या वडिलांनीच त्यांना गणिताची आवड लावली. त्यांची जी मुलगी होती ती लीलावती म्हणजे त्यांची गुरुकन्या, ती भास्कराचार्य यांची गुरु भगिनी झाली. भास्कराचार्यांना देखील लीलावती आवडत असे, पण गुरु भगिनी असल्यामुळे हा विवाह संपन्न होऊ शकला नाही. पण मग तिची आठवण म्हणून त्यांनी लीलावती हा ग्रंथ लिहिला किंवा असं म्हणता येईल की त्यांनी पहिल्या ग्रंथाचं नाव लीलावती लिहिलं. पण जी दुसरी दंतकथा आहे ती जास्ती प्रचलित आहे असो. पण लीलावती ग्रंथाबाबत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी अतिशय रंजक आणि अतिशय सोप्या पद्धतीने गणित त्याच्यामध्ये समजावून सांगितलेलं आहे. आणि एक आणखी कल्पक गोष्ट अशी की असं म्हटलं जातं लीलावती हा ग्रंथ वाचणारा माणूस इतका हुशार होईल की तो एखाद्या झाडाची पानं किती आहेत हे अगदी सहजपणे सांगू शकतो. भास्कराचार्य यांच्या गणितातली जी पुस्तकं होती लीलावती त्याचं 1857 किंवा 1188 मध्ये पर्शियन, इंग्रजी आणि फारसी अनेक भाषांमध्ये त्यांची रूपांतर झाली होती. पण नंतर इंग्रजी शिक्षण पद्धती रूढ झाल्यानंतर काही काळासाठी भास्कराचार्य यांच्या पुस्तकांकडे थोडंसं दुर्लक्ष करण्यात आलेलं दिसून येते. सिद्धांत शिरोमणी असेल, लीलावती असेल, याखेरीज देखील करण कुतूहल, सर्वतोभद्र यंत्र, वसिष्ठतुल्य आणि विवाह पटल हे देखील त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. भास्कराचार्य हे इतके हुशार आणि हजरजबाबी होते, पण तेवढंच त्यांच्यामध्ये नम्रपणा देखील होता. एखादा गणितज्ञाबद्दल किंवा दुसऱ्या कुणाच्या पुस्तकाबद्दल टीका जरी करायची असेल तर ते आधी क्षमा मागून करत असत. अशा या नम्र बुद्धीच्या भास्कराचार्य यांनी ज्या वेळेस त्यांना गणितामध्ये त्यांचे वडील असतील किंवा इतर कुठले महान गणितज्ञ असतील यांची माहिती घेऊन किंवा त्यांच्यासोबत त्यांनी काम केलं आहे या सगळ्यांची नावं घेऊन त्यांनी प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे की मी अशा वेळी गणितात जे काम करू शकलो किंवा जी व्यक्त करू शकलो ती यांच्यामुळे झालेली आहे.